सारथी मिल. कामगारांनी आंदोलन वगैरे करण्याची भाषा सुरू केली. मोर्चे बिरचे काढणं सुरू केले म्हणे. एक्सपेक्टेड होतच. पण एवढ्या क्षुल्लक कारणासाठी त्यांनी तुला फोन केला? नॉनसेन्स. ही गोष्ट तुला एवढी क्षुल्लक वाटते शिर? अरे युनियनवाल्यांनी जर मोर्चे बिरचे काढले नाही तर ते युनियनवाले कसले? नाही, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तू स्वतः एकदा तिकडे जाऊन आलेलं जास्त चांगलं. तुला इथे एकट्याला सोडून सॉरी, चान्सच नाही. तू कदाचित विसरला असशील जे मागे आपल्यावर जो हल्ला झाला होता त्याचा सूत्रधार नरोत्तमचा मुलगा तो सध्या मलेशियातच आहे. लक्षात आहे. मग माझा इथून हलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि ॲज इट इज तिथे एवढी मातब्बर लोक आहेत ना. तुझे लाडके ॲडव्होकेट कल्याणी. ॲडव्होकेट कल्याणी त्यांनीच सांगितलं यानं मला फोन करायला. सिच्युएशन हाताबाहेर चालली आहे, साहेबांना बोलून घ्या म्हणे. वेळप्रसंगी अंग बाजूला काढण्याची जुनी खोड आहे त्यांची. आणि तरीही तू त्यांना पोचतोस. वेळप्रसंगी कामी येतात. उदाहरणार्थ तुझ्या केसच्या वेळी वगैरे. हेच तर दुःख आहे ना जे. ॲडव्होकेट कल्याणी कधी कधीच कामी येतात. एनिवे, मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाहीये. बडे बाबांना नेहमी एक प्रश्न पडायचा, माझ्यानंतर कोण? मी जेव्हा IIM ला ऍडमिशन घेतल्याचं त्यांना कळलं तेव्हाच त्यांना जाणवलं की आपला मुलगा आता आपल्यापासून लांब चाललाय. नशिबाचा फेरा काही चुकला नाही. त्यांनाही नाही आणि मलाही. तोच प्रश्न आज मलाही पडतोय. माझ्यानंतर कोण आहे ज्याच्या खांद्यावर मी 2 क्षणाकरता का होईना पण हे सगळं ओझं टाकून थोडासा श्वास घेऊ शकतो. 4 दिवस मुंबई बाहेर आलो तर तिथे मेस होतो. बर होतो कोणाला सांभाळूनही घेता येत नाही. साहेब तुम्ही परत कधी येणार असे मूर्खासारखे प्रश्न विचारत बसतात. बर तुला तिथे थांब सांगितलं तर तू काय माझी पाठ सोडत नाहीस. जय, मी आहे ना. मी सांभाळून घेईन सगळं. चल जेवण गार होत. काय झालं? तोंडाची चवच गेली माझी सगळं. अरे साहेब, आता तिथलं वातावरण खूपच तापलेलं आहे. हो एकदम. आणि राजपूत विरुद्ध सॉलिड मोर्चे बंधणी करतायत ते लोक. अहो तुम्ही हवा भरल्यानंतर त्या दिनकर जगतापने एकदम झेपच घेतली. पण त्या बाजूने काही हालचाल दिसत नाहीये. काय नाही बोंजाळ. आजगर झोपलाय, शांत आहे असं वाटून जर पोरग एखादं डिवचाला गेलं की नाही दुसऱ्या क्षणात त्याच्या पोटामध्ये असते ती. पण साहेब तुम्ही ज्या गवताला काडी लावलेली आहे ते गवत पेट घेतल्याशिवाय थोडंच राहणार आहे. पेटलं पाहिजे. बाबा पळीनं तेल ओतत राहायचं. कळलं का? अख्खा डबाच नाही ओतायचा. जगतापाला जाऊन सांग बाबा, पहिल्यांदा म्हणा 2-4 माणसाला बसू उपोषणाला, नंतर थोडे मोर्चे काढ, सभा विभाग घे, वातावरण असं ये तापवत नाही. कळलं का? शेवटचा घाव कवा घालायचा
त्या मी सांगेन म्हणावं. येस. उंद्याच्या उंद्या जाऊन जगतापाला यो निरोप द्यायचा. ते टी व्हीवाले आहेतच भाता फुकायला. उंद्याच्या उंद्या निरोप पोचवायचा. पण साहेब मी कशाला, उद्या तुम्हीच जाऊन सांगा ना डायरेक्ट त्यांना. का उंद्या तुझा वाढदिवस आहे? नाही तसं नाही, पण साहेब मी कशाला मध्ये उगाच नाही का. मला तू पाहिजे, मला तूच पाहिजे मंदी. अहो पण साहेब मी का, अहो मी वकील आहे, पोस्टमन नाही. अरे वय वय वय, तुझ्या पाठीवर लिहिलेलं आहे ना व, ॲडव्होकेट कृष्णा बोंजाळ. त्याच्या पाठीमागं असं लिहिलं समजा, कैलासवासी ॲडव्होकेट कृष्णा बोंजाळ. कसं वाटेल पाठी बघाय. उद्याच्या उद्या मी सांगतो निरोप जातो तुमचा. हा ना म्हातारा उगीच धमक्या देतोय. बघेन बघेन आणि एके दिवशी. मनातल्या मनात एवढं मोठ्यांदी बोलायचं नाही बाबा, बाहेर आहे काय येते. काय निघा निघा, रात लई झालेली आहे. निघा. आता लई मजा येणार, गवत पेटणार, वणवा पेटणार, वणवा. हा राजपूत आहे. हाय. हाय, कशी आहेस? कशी असणार? आता तू आलायस ना, मजेत आहे. थकलायस? नाही, विशेष नाही. गाय, परवा जे आपलं बोलणं झालं ना, त्यावर मी खूप विचार केला. आणि आज मी शैलेश, आय एम व्हेरी सॉरी. परवा मी रागाच्या भरात तुला खूप काही बोलून गेले. मला माहितीये जे काही होतंय त्यात तुझी काही चूक नाहीये. तू सदा जे काही बोलला ना, जाम हर्ट झालं रे. एनिवे, आपण या विषयावर का बोलतोय? थकलायस ना? आत ये. जेवलायस की जेवायचंय? मी टोमॅटो बटाट्याचा रस्सा केलाय आणि मी निघतो. आताच? हां, तुला बघायचं होतं, बघितलं. आता निघतो. आत ये ना प्लीज. नाही, नको नको. बस मी तुझ्या घरात आलो या वेळेला तर लोक तुला बोलतात आणि मग तू मला बोलतेस. उगाच ते नको, जाऊ दे. शैलेश, मी खरंच, अरे परवा रागाच्या भरात मी काय बोलू? रागाच्या भरात का असेल, मनातलं बोललीस ना. आणि आता तुझ्या मनासारखं होईल. गाय, मी आपलं लग्न झाल्याशिवाय तुझ्या घरात येणार नाही. घोर प्रतिज्ञाच करून टाकली असतो. ऍज इट इज, लग्न झाल्यानंतर तू माझ्या घरी येण्याचा प्रश्नच येत नाही. तूच मला तुझ्या घरी घेऊन जाणार आहेस, हो ना? ते तू कधी येऊ शकतेस, कारण तू तिकडे काय येतेस असा प्रश्न मला अजून तरी कोणी विचारला नाहीये. आणि जर असा प्रश्न मला कोणी विचारला ना, तर तोच प्रश्न मी त्याच्या घशात घालेन. एनिवे, पण तुझी बडबड बंद कर आणि गुपचूप आत चल आता. आय एम सिरियस काय. बस, खूप मूर्खपणा झाला. आपण कशाला भांडतोय? आपण नको भांडूया. गुड नाईट, लव्ह यू, बाय. शैलेश, पण तू शैलेश, शैलू.
मग आता आता काय अण्णा सोहम भास्कर वगैरे आम्ही सगळे बसून चर्चा करून ठरवू काय ते. भास्कर काल रात्रीच आलाय. सोहम पहाटे यायचा होता. आलाय तो आला पहाटे तेव्हा जाग आली होती मला. हो ठीक आहे, आता सगळे बसून काय ते चर्चा करू आणि ठरवू काय ते. काळजी करायचं काही कारण नाही. चला. तर तुमचा सर्वात जटिल प्रश्न हा होता की तुमची बहीण श्रावणी चौधरी अर्थात श्रावणी सरंजामे हिचे तिच्या नवऱ्याबरोबर अर्थात निखिल सरंजामे बरोबर संबंध अर्थात रिलेशनशिप कशी आहे. तर याचं उत्तर आहे अर्थात विचित्र. म्हणजे विचित्र म्हणजे स्ट्रेंज. तेवढं इंग्रजी मलाही येतं, पण विचित्र आहे हे कशावरून म्हणताय तुम्ही? सकाळी 9:30 वाजता मी गोरखनाथ प्लंबर बनून सरंजामेंच्या घराची बेल मारली. त्यांना प्लंबरची गरज भासेल याची काळजी मी आधीच घेतली होती. दरवाजा अर्थात मिस्टर सरंजामे म्हणजे तुमच्या बहिणीचे मिस्टर यांनी उघडला. आत गेल्यावर असं लक्षात आलं की घरची परिस्थिती तशी बेताबाताचीच होती. घरात फारसं फर्निचर नाही. एक जुना सोफा दिसला, त्यातल्या त्यात एक CD प्लेअर दिसला, नुकताच घेतला असावा. याचा अर्थ तुमच्या बहिणीचे मिस्टर जो उद्योग करतात त्यात त्यांना आता बऱ्यापैकी पैसा मिळू लागला असावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला खटकली ती म्हणजे बाहेर सोफ्यावरती एक चादर आणि उशी टाकून बेड तयार केला गेला होता. याचा अर्थ त्या बेडवरती त्या दोघांपैकी आदल्या दिवशी रात्री कोणीतरी झोपलं असावं. लग्न होऊन अजून 1 महिना सुद्धा झाला नाही आणि तुमच्या लक्षात येतंय का? कळलं. पुढे. मी त्यांच्या घरात जेवढा वेळ होतो तेवढ्या वेळात त्या दोघांमध्ये फार म्हणजे फारच कमी संभाषण झालं, म्हणजे अगदी गरजेपुरतं. त्यात एक गोष्ट म्हणजे विशेष होती की तुमच्या बहिणीने तिच्या नवऱ्याला विचारलं की प्लंबर कशासाठी आलाय. तेव्हा त्यांनी जे सांगितलं ना, 1 मिनिट मी लिहून आणले, एक्झॅक्ट वाक्य सांगतो. तुमची बहीण त्यावर म्हणाली, जो काय खर्च होईल तो सांग, अर्धे पैसे मी देईन. मला या घरात फुकट राहायचं नाहीये. शाणू असं म्हणाली? आता शाणू कोण? तीच ती हो. बरं, त्यावर तिचा नवरा काय म्हणाला? तो काही म्हणाला नाही. तो फक्त हसला. हसला म्हणजे काय, ते कथा कादंबऱ्यांमध्ये हसतात ना तसा उदासपणे हसला. बोलला काहीच नाही. त्यानंतर मग तुमची बहीण बाहेर निघून गेली, पण जाताना ती नवऱ्याशी काहीही बोलली नाही. म्हणजे जोडप्यांमध्ये एकमेकांना निरोप देण्याचा जो एक भाऊक समारंभ होतो ना, तसं काहीच झालं नाही. त्यानंही तिला काही विचारलं नाही. फक्त ती गेल्यानंतर तो बराच वेळ खिडकीत उभा राहिला होता. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना की मी जे काही पाहिलं त्यावरून तुमच्या बहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे संबंध विचित्र या कॅटेगरीत मोडतात. मे बी मी जे काही पाहिलं असेल ते फक्त आजच्या दिवसापुरतं असेल. म्हणजे दोघांमध्ये काही बारीक सारीक रुसवे फुगवे झाले असतील, पण तरीही मी जे काही पाहिलं ते विचित्रच होतं. तुम्हाला दिलेली वेळ संपली, मी निघतो. पुन्हा आपली भेट लवकरच. येतो. म्हणजे शाणूचा सुखी संसार ती सांगते तितका सुखासुखी चाललेला नाहीये. तर हाय जान्हवी, कशी आहेस? घाबरतेस कशाला? मीच आहे ना. मीच आहे काय, माझ्या सगळ्या झोपेचं खोबरं केलं. गुड, मग त्याचा नारळी पाक बनव. प्लीज विल स्टॉप द स्टुपिड जोक्स. ओके. हा, अचानक कशी काय टपकलीस ग? अरे आज मी माझ्या हबी बरोबर बुक शॉप मध्ये गेले होते. तिथे लहान मुलांच्या नावाची पुस्तकं मिळाली. सो आय थॉट तुला पास ऑन करावं. सांग, मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं? अनिरुद्ध, अक्षय, अतुल, अनाहत,
स्ट्रेंज नेम्स ना. म्हणून आम्ही ठरवलंय पुस्तकात बघून नाव ठेवायचंच नाही. आणि आमच्या घरीत काय कमी आहेत का? सगळे भाषा पंडित. पण बाळाचं नाव आत्या ठेवते ना ग. राईट. आणि काय आहे, आमच्या बाळाची आत्या आहे ना, ही दुसऱ्यांना नावं ठेवण्यामध्ये सॉलिड एक्सपर्ट आहे. कोण ती? ती त्या दिवशी अगं आमची रमा, ॲडव्होकेट रमा चौधरी. ओ बघ बाबा, म्हणजे काहीतरी लीगल टाईपचं नाव ठेवायची. ज्ञापन किंवा सेक्शन वगैरे. पण जर ॲडव्होकेट रमा बाळाची आत्या असेल तर मग त्या दिवशी हॉटेलमध्ये भेटली होती ती. तिचं नाव पण काढू नकोस या घरात. तिने आमचं नावच टाकलं आणि आम्ही तिचं. म्हणजे निदान मी तरी नक्कीच त्या दिवशीच्या तमाशानंतर. चहा. ओ थँक्यू डिअर. जानू, माझ्यासाठी पाणी घेऊन ये ना. जानू? हा, यू पीपल कॉल हर जानू. सो क्यूट. तुम्ही दोघी गप्पा मारत बसा, मी आलेच. हा जानू एक मिनिट, पळू नकोस. मी जाम रुसले तुझ्यावर. त्या दिवशी मस्त टांग दिलीस मला. सायली ताई, त्या दिवशी घरातली कामं होईपर्यंत तुम्ही हे कशाबद्दल बोलता दोघी? अगं मी हिला माझ्या बुटीकवर इन्व्हाइट केलं होतं. आम्ही फॅक्टरीतही जाणार होतो पण बाईसाहेब आल्याच नाहीत. ग्रेट. मला नाही कधी इन्व्हाइट केलंस ग. तुला काय कळतंय त्यातलं? सो जानू कधी येतेस? लवकरच, अगदी लवकर. प्रॉमिस. यू बेटर कीप इट. नाईस गर्ल. या तुमच्या दोघींची बरीच गट्टी जमलेली दिसतीये ग. आर यू जेलस? मी जेलस? गिव्ह मी अ ब्रेक प्लीज. ओ मी आले तोंडावर पाणी मारून, तू चहा घे. ओके. जरा नावं वाचूयात. अर्चिता, अंबालिका, अन्वेषा, अनन्या, अरी. हे वाचून जिभेची सुतळ व्हायची. नकोच, त्यापेक्षा चहाच पिऊयात. आबा, मी आणि भास्करने या आव्हानाचा खूप विचार केला, पण कठीण आहे. देवरामने आणखीन 5 आवृत्त्या काढल्या ना तर खरंच खूप कठीण आहे. नाही म्हणजे नेमकं काय कठीण आहे? आपल्या आवृत्त्या निघणं? नाही, आपण आवृत्त्या काढतो ते देवरामशी मॅच करण्यासाठी, आणि तो आपलं टार्गेट आणखीन वर नेऊन ठेवतोय. त्याला ते आर्थिकदृष्ट्या शक्य असेलही, पण आपण आणखीन जर आवृत्त्या काढल्या नाहीत तर देवराम विरुद्धच्या लढाईत आपण मागे पडू.